नमस्कार, हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। सध्या आता भारतामध्ये पावसाचा जोर तीव्र होणार असून मुसळधार ते काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता पाहायला मिळणार आहे। यामध्ये महाराष्ट्रामध्ये काय स्थिती राहील त्याबाबतचे देखील अपडेट आहे व चक्रीवादळासंदर्भात देखील अपडेट येत आहे। नवीन चक्रीवादळ हे तयार होण्याचा अंदाज देखील पाहायला मिळत आहे। सर्व काही अपडेट या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल, त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनल आत्ता सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका, जेणेकरून चॅनल सबस्क्राइब केले की महत्त्वाच्या पावसासंदर्भातील अपडेट सर्वात आधी तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला पाहायला मिळतील। तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज। सध्याची परिस्थिती पाहायला गेलं तर पुन्हा एकदा चक्रीवादळ निर्माण होण्याचा अंदाज पाहायला मिळत आहे। सध्या जर पाहायला गेलं तर 12 तासामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस आहे। 24 तासाचा विचार केला तर 24 तासात तीव्रता वाढणार आहे। पुढील 2 दिवसामध्ये अजून तीव्रता वाढून चक्रीवादळासाठी अनुकूल वातावरण हे आपल्याला पाहायला मिळू शकतं। या चक्रीवादळामुळे मुसळधार ते अतिशय अतिवृष्टी सदृश्य पाऊस हा आपल्याला भारतामध्ये पाहायला मिळू शकतो। याचा विशेष प्रभाव जर पाहायला गेला तर हे चक्रीवादळ 26-27 तारखेच्या आसपास जे आहे ती नवीन रूप घेऊन तीव्र असं चक्रीवादळ तयार होणार आहे। यामध्ये जर पाहायला गेलं तर लवकरच हे तीव्र चक्रीवादळ 28 तारखेच्या आसपास जे आहे ती दक्षिण भारताचा भाग असेल, या भागामध्ये तीव्र स्वरूपामध्ये पावसाची हजेरी अतिवृष्टी मुसळधार अशा स्वरूपामध्ये आगमन करणार आहे। तसेच या चक्रीवादळामुळे राज्यातील काही भागात देखील पाऊस पाहायला मिळू शकतो। हा पाऊस हलक्या स्वरूपात राज्यात पाहायला मिळेल। ही स्थिती जर पाहायला गेलं तर यामध्ये रत्नागिरी, सांगली, कोल्हापूरचा भाग असेल, सातारा असेल, या भागामध्ये तसेच सोलापूरच्या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। काही भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी देखील पाहायला मिळतील। त्याबाबतचे अपडेट्स या चॅनलवरती लवकर